तर इथे आपण दृश्य बघतोय ऋतू तावडे आणि चित्रा वाघ यांच्या वतीनं बीएमसीचे जे कर्मचारी आहेत त्यांना राखी बांधली जाते आणि त्यांना भेटही दिली जाते। इथे दृश्य आपल्याला बघायला मिळतात। मुंबई महानगरपालिकेतनं ही दृश्य आहेत ज्या दृश्यांमध्ये आपण बघतोय मुंबई महानगरपालिकेतले जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला जातोय। यात महिला सुद्धा आहेत। या महिलांसोबत हळदी कुंकू आणि त्याचबरोबरीनं त्यांच्या हातात सुद्धा राखी बांधली जाते। अर्थातच संपूर्ण मुंबईची रक्षा करणारे, मुंबईला सुरक्षित ठेवणारे आणि मुंबईला स्वच्छ ठेवणारे अशी या मुंबईतल्या कामगारांची खरं ओळख आणि म्हणूनच या सर्व सेवेकऱ्यांचा मान ठेवण्याचं काम केलं जातंय। त्यासाठी चित्रा वाघ या देखील तिथे पोहोचलेल्या आहेत। महापौर या देखील तिथे उपस्थित आहेत। मुंबई महानगरपालिकेतील हे सगळे कर्मचारी आहेत। हेच कर्मचारी मुंबईची आन बान शान आहेत खऱ्या अर्थानं, कारण याच कर्मचाऱ्यांमुळे मुंबई शहर हे सुंदर स्वच्छ राहतं आणि याच सगळ्यांचा मान राखत आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं त्यांना राखी बांधली जाते आणि त्यांचंही औक्षण केलं जात आहे। त्याच पद्धतीने त्यांना भेटवस्तू सुद्धा दिली जाते। हा एक विशेष आणि खास कार्यक्रम सध्या मुंबई महानगरपालिकेत होताना आपल्याला पाहायला मिळतोय। यापूर्वी अशा स्वरूपाचा कार्यक्रम हा झालेला नव्हता, मात्र यावेळेला खास मुंबईतले हे कर्मचारी, ज्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर पालिकेचं काम चालतं, याच सगळ्या कर्मचाऱ्यांचा मान सन्मान राखण्याचं काम आणि त्यांच्या सुरक्षेला सलाम करण्याचं काम एका वेगळ्या पद्धतीने केलं जातंय। रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्ही खरे रक्षक आहात आणि तुम्हीच मुंबईची रक्षा करता असं म्हणत ही राखी त्यांना बांधली जाते। अधिक माहिती जुई जाधव यांच्याकडनं घेणार आहोत। जुई, विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय अधिक या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल? अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की आज रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधन या सणाच्या निमित्ताने मुंबईच्या महापौर ऋतू तावडे येथील शासकीय निवासस्थान आहे, त्यांच्या निवासस्थानी जे मुंबई महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत हा सण साजरा केला जात आहे। आणि आपण इथे पाहतोय की आमदार चित्रा वाघ देखील इथे दाखल झाल्या आहेत आणि त्यासोबतच विरोधी पक्ष नेत्या ज्या आहेत महापालिकेतल्या सुदीप पेडणेकर त्या देखील दाखल झाल्या आहेत। आज सण आहे आणि सणानिमित्त राजकारण बाजूला ठेवून एकत्रितपणे या तिघीही जणी आल्या आहेत आणि हा जो सण आहे रक्षाबंधनचा तो साजरा करत आहेत। ज्या रक्षाबंधनचा जो सण आहे जे मुंबई महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी आहेत, महिला असतील पुरुष असतील, त्यांच्या हाताला राखी बांधून हा जो सण आहे रक्षाबंधनचा तो साजरा केला जात आहे। मात्र ह्या सगळ्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे की तिघीही खरं तर नेत्या त्या जरीही रोज एकमेकीवर टीका टिप्पणी करत असतील तरी आज सणाच्या निमित्ताने तिघीही एकत्रित सर्वांसाठी मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी एकत्रित आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि सण साजरा करताना पाहायला मिळत आहेत। प्रज्ञा, नक्कीच जुई, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा स्वरूपाचा कार्यक्रम ज्यामध्ये मुंबईची रक्षा करणारे, मुंबईला सुरक्षित ठेवणारे हे सगळे कर्मचारी, अशा स्वरूपाचा कार्यक्रम यापूर्वी कधी महानगरपालिकेत किंवा इतरत्र घडलेला होता का? खरं तर मुंबई महानगरपालिकेकडून असा कार्यक्रम कधीही घेतला गेला नव्हता आणि महापौर निवासस्थानी हा कार्यक्रम प्रथमच पार पडतोय आणि प्रथमच खरं तर विरोधी पक्ष नेत्या देखील इथे दाखल झाल्या आहेत। किशोरी पेडणेकर आहेत, ऋतू तावडे आहेत, चित्रा वाघ आहे, त्यामुळे प्रथमच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि त्या कार्यक्रमाला आपण पाहतोय की जे सफाई कर्मचारी आहेत ते इथे दाखल झाले आहेत आणि छोटीशी त्यांना भेटवस्तू देखील दिली जात आहे। त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून एकत्रित त्या तिन्ही नेत्या इथे रक्षाबंधन ह्या सणासाठी आल्या आहेत। प्रज्ञा, नक्कीच, आणि एक आगळा असा हा कार्यक्रम आपल्याला होताना पाहायला मिळतोय। एकूण किती कर्मचारी या ठिकाणी आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्वरूपाचे जे सगळे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी असा उपक्रम राबवला जाणार आहे का? अगदीच आपण पाहतोय जवळपास 15 ते 20 सफाई कर्मचारी आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत आणि सध्या तरी आता हा पहिला उपक्रम आहे जो मेयर बंगला इथे पार पडत आहे। मात्र आज रक्षाबंधनच्या निमित्ताने हा जो कार्यक्रम आहे तो फक्त आणि फक्त मेयर बंगला इथे घेतला जात आहे। इकडे ठराविक कर्मचारी आहेत ज्यांना बोलवण्यात आलं आहे, मात्र इतरही काही कर्मचारी असतील ज्यांचा मानपान सणाच्या निमित्ताने महापौरांच्या हस्ते आणि महापौरांच्या आदेशानुसार केल्या जाण्याची शक्यता आहे। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण बघतोय जुई जाधव आमच्या प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होत्या। पहिल्यांदाच अशा स्वरूपाचा कार्यक्रम हा
महापौरांच्या बंगल्यावरती पार पडतोय आणि यावेळेला इथे चित्रा वाघ आणि त्याचबरोबरीनं महापौर ऋतू तावडे आणि माजी महापौर आणि आत्ताच्या सध्याच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या देखील तिथे उपस्थित आहेत.